निवडणुका जवळ आल्यावर लोकांना रेल्वेचे गाजर दाखवणारे एकही लोकप्रतिनिधी नेत्यांनी मुरबाड रेल्वेचा शुभारंभ केला नाही. मात्र मुरबाड रेल्वेच्या आश्वासना स्टेशनचा उद्घाटन मंत्री खासदारांनी केला आहे. गेल्या स्वातंत्र्याच्या 77 वर्षात मुरबाड रेल्वे उपेक्षित राहिली. त्याला केवळ मतांच्या लाचारीचे राजकारण जबाबदार आहे. मुंबई ठाण्याला रेल्वे आणून मुंबई बसवणारे श्रीमंत नानाशंकर शेठ यांच्या मुरबाड मूळ गावाला अद्यापही रेल्वे येऊ शकली नाही. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेला मुरबाड अतिदुर्गम भाग मुंबईपासून 100 किलोमीटर आहे. भौगोलिक क्षेत्र पुणे, नगर, नाशिक, रायगड, ठाणे जिल्ह्याशी जोडलेला आहे. माळशेज घाट, गोरखगड, सिद्धगड, आजा पर्वत, नाणेघाट, संगम, भीमाशंकर, मसोबा, मसा असे तीर्थस्थान पर्यटन स्थळे असून प्रचंड पाणीसाठा असणारे 4 शहरांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आहे. मुरबाड औद्योगिक क्षेत्र आहे. तालुक्याची सर्व प्रमुख कार्यालये असताना मुरबाडला रेल्वे येण्यास खासदारांना अपयश आलं आहे. जगाच्या नकाशावर नक्षी कोरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी येथील ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणारे गुणवंत विद्यार्थ्यांना मुंबईसह अन्य शहरात जाण्यासाठी दळणवळण सोयी नाहीत. हजारो बेरोजगारांना शहराकडे नोकरीसाठी जाण्याची प्रवाशी सोय नाही. व्यावसायिक विकासाला चालना मिळत नसल्याने मुरबाड रेल्वेची प्रतीक्षा मुरबाडकर करत आहेत. मुरबाड रेल्वेसाठी अनेक वर्ष स्थानिक नेतृत्व प्रमोद हिंदूराव यांनी प्रयत्न केले आहेत. देशात काँग्रेसचे सरकार होते, त्यांचे खासदार होते, त्यानंतर भाजपाचे सरकार आणि खासदार मंत्री होते. परंतु केवळ मुरबाडच्या रेल्वेचा गाजर दाखवून मागणीवर मुरबाड रेल्वे कागदावरच राहिली आहे. रेल्वेचा स्टेशन उद्घाटन कधी मोजणी मात्र मुरबाड रेल्वे गाजराची नावरूपीला उरली आहे. काँग्रेस भाजपाचे 2 खासदार होऊन गेले असता नव्याने शरद पवार गटाचे खासदार निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वी रेल्वेचा गाजर टोपली पळून नेणारे बाल्यामामा म्हात्रे यांनी मुरबाडच्या पहिल्याच भेटीत रेल्वेला 1300 कोटीची मागणी केली आहे. त्यावर बोलणार असल्याचे म्हणले आहेत. मुरबाडला रेल्वे आणणार, परंतु संसदेत मुरबाड रेल्वेचा भोंगा काही वाजलाच नाही. मुरबाड रेल्वे आश्वासनाच्या स्टेशनवर ब्रेक फेल झाली आहे. मुरबाडकरांचे मनोरंजन करणारी रेल्वेचा डब्बा अधिवेशनात घसरला आणि मामांचा 1300 कोटीचा शहर बाजार बुडाला अशी चर्चा आता रंगली आहे. नामदेव शेलार, YML न्यूज, मुरबाड.